नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी. बनवायला खूप सोपी आहे. तर एक कढई घ्यायची आपल्याला. कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल छान गरम झालं की जिरे आणि मोहरीची खमंग अशी फोडणी द्यायची. फोडणी छान बसली की त्याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये ठेचलेला आलं आणि लसूण ॲड करायचं आहे आपल्याला. आलं लसूण कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आलं लसूण छान परतलं की त्याच्यामध्ये घरातले काही बेसिक मसाले ॲड करायचे. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, मॅजिक मसाला, मॅजिक मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करायचा. हे सर्व मसाले कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतले की त्याच्यामध्ये भरपूर चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर पण मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचे. कोथिंबीर छान परतली की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कट करून घेतलेली वांगी ॲड करायचे. वांगी छान मसाल्याबरोबर परतून घ्यायचे. वांगी छान परतली गेली की त्याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी ॲड करायचे. पाहू शकता. आणि हे गरम पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. भाजीला छान उकळी येऊ द्यायची. भाजीला छान उकळी आली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे आपल्याला. तुम्ही गरजेनुसार शेंगदाण्याचं कूट ॲड करा त्याच्यामध्ये. हे कूट छान भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि भाजीवर एक प्लेट ठेवून छान 15 मिनटं भाजी शिजू द्यायची. 15 मिनटात आपली ही वांग्याची भाजी तयार होते. ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. आता याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि तयार आहे आपली वांग्याची भाजी. बाय.